आधी बघणार आहोत आपण संधी. संधी हा वर्णमालेच्याच घटकावर आधारित प्रकार आहे. संधी म्हणजे काय बघा आता. संधीवर सुद्धा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि विचारले सुद्धा जातील. संधी म्हणजे काय की जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, जोड शब्द तयार करताना, जोड शब्द म्हणजे दोन शब्द, जोड, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, महत्वाचा शब्द आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास आपण काय म्हणणार, संधी असे म्हणणार. लक्षात घ्या. जोड शब्द तयार करताना आपण पहिल्या वाक्यातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या वाक्यातील पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात, एकत्र येतात आणि या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो, एक शब्द तयार होतो. त्या वर्णाच्या अशा एकत्रित होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे साधने किंवा जोडणे असं म्हणतो आपण. म्हणतो ना आपण संधी किंवा सांधा असा जोडलेला असतो ना आपण, सांधा आपल्या शरीराचा तो जोडलेला असतो. त्या प्रकारे संधी शब्दांची म्हणजे जोडणे किंवा साधने होय. संधीचे एकंदरीत 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे स्वर संधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. पहिला प्रकार आहे स्वर संधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. स्वर संधी म्हणजे काय लक्षात घ्या आता. स्वर संधी म्हणजे काय, पहिला प्रकार, एकमेकांशी येणारे वर्ण जर स्वर असतील म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर आणि दुसऱ्या अक्षरातील पहिला अक्षर जर स्वर असतील तर त्यास आपण म्हणणार स्वर संधी. एकमेकांशी येणारे जे वर्ण आहेत म्हणजे पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या अक्षरातील पहिला वर्ण हे जर स्वर असतील तर त्यास आपण म्हणणार स्वर संधी. स्वर संधी मध्ये बघा अशा प्रकारची रचना असते. स्वर अधिक स्वर अशी रचना स्वर संधी मध्ये असते. उदाहरण बघू आपण. पहिलं उदाहरण बघा, फल अधिक आहार. फल शेवटचा जो पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे याचा उच्चार काय होतो, अ. याचा फल, फलचा काय होतो, अ हा स्वर येतो शेवटी. आणि आहार, आहार मधील पहिल्या वर्णाचा स्वर येतो आ. या दोनांपासून एक वर्ण तयार होतो. या दोन्ही फल अधिक आहार यापासून एक वेगळा वर्ण तयार होतो, त्याला आपण म्हणणार फलाहार. परीक्षेला आपल्याला अशा प्रकारचा पर्याय दिलेला असेल, फल अधिक आहार बरोबर खाली दिला असेल फलाहार, फलोहार, फलोहीर किंवा फलहीर, फलहार अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. मग फलोहार, फल अधिक आहार म्हणजे अ अधिक आ म्हणजे काय होतो, त्याचा आ होतो, फलाहार हा शब्द तयार होतो. इथे जो आ आहे ना हा लुप्त, हा लोप पावतो. दुसरं उदाहरण बघा, महिला अधिक आश्रम. महिला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण तिथला स्वर तयार होतो आ म्हणजे उच्चार पावतो आ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे आ. आ अधिक आ अशा प्रकारचा तो शब्द जोडून येतो. आणि या महिला अधिक आश्रम या शब्दापासून तयार होणारा शब्द आहे, वर्ण आहे महिलाश्रम. जेव्हा
पहिल्या वर्णातील शेवटचा अक्षर स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर स्वर असेल, तेव्हा त्या दोन्ही स्वर जर स्वरात मिळवले तर त्यापासून मिळणारी संधी ही स्वर संधी असते. हे तुम्ही लक्षात घ्या. समजलं स्वर संधी की नेहमी दोन्ही काय असतात, स्वर अधिक स्वर असतात. पुढचा प्रकार आहे व्यंजन संधी. याचे कमीत कमी खूप उदाहरणं परीक्षेला आपल्याला पुस्तकांमध्ये आपल्याला दिलेले आहेत. ते तुम्ही सर्व सराव करायचे आहेत. परीक्षेला कुठलाही आपल्याला विचारला जाऊ शकतो. खूप प्रकारचे शब्द परीक्षेला आपल्याला पुस्तकांमध्ये आपल्याला बघायला मिळतील. यापैकी आपल्याला स्वर संधीचा प्रकार विचारला जाईल किंवा कधी कधी परीक्षेला पर्यायामध्ये फल अधिक आर किंवा फलोहार हा शब्द दिलेला असेल आणि पर्याय असतील खाली की स्वर संधी आहे का व्यंजन आहे का विसर्गी आहे की यापैकी नाही, तर फलाहार शब्द हा स्वर संधीचा आहे, तो आपल्याला ओळखता यायला पाहिजे. दुसरा प्रकार बघा आता, व्यंजन संधी. जवळजवळ येणाऱ्या या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजन किंवा दुसरा वर्ण हा स्वर असल्यास पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर हे जेव्हा जवळ येतात, त्यातील दोन्ही वर्णातील पहिला स्वर हा व्यंजन असतो किंवा दुसरा वर्ण हा स्वर असतो, तेव्हा आपण त्याला म्हणणार व्यंजन संधी. व्याख्या लक्षात घ्या. पहिल्या अक्षरातील शेवटचा शब्द हा व्यंजन असेल आणि दुसऱ्या अक्षरातील पहिला वर्ण हा स्वर असेल किंवा व्यंजन असेल, तर त्यांच्यापासून तयार होणारी संधी असते व्यंजन संधी. बघा आता रचना बघा. व्यंजन संधीमध्ये काय असतं की पहिल्या वर्णातील शेवटचं अक्षर हे व्यंजन असतं आणि दुसऱ्यातील पहिलं अक्षर हे स्वर असतं. कधी कधी पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर हे व्यंजन असतं आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर सुद्धा व्यंजन असतं. जेव्हा अशा प्रकारची रचना असेल तेव्हा त्याला म्हणणार आपण व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हणजे स्वर व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन अधिक व्यंजन अशी रचना असते. हे तुम्ही लक्षात घ्या. दोन प्रकारची रचना ही व्यंजन संधीमध्ये आपल्याला बघायला मिळत असते. त्यानंतर तिसरा प्रकार बघू आता, उदाहरण बघू आता. उदाहरण बघा. वाक अधिक पती, वांग अधिक पती किंवा वाय अधिक पती आपण जर म्हटलं तर वांग, वायचा पाय म्हटला तो वांग, त्याचा उच्चार होतो ग. पती, पती मधला प, स्वर अधिक व्यंजन म्हणजे त्या वांग पती यापासून तयार होणारा शब्द आहे तो आहे वांगपती. हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर सत अधिक आचार, त आणि हा स्वर आहे. येथे हा स्वर आहे, हा व्यंजन आहे, बरोबर. इथं हा व्यंजन आहे अधिक हा स्वर आहे. स्वर अधिक व्यंजन, व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन अधिक व्यंजन अशा प्रकारची तीन प्रकारे रचना ही व्यंजन संधीची होत असते. सत अधिक आचार म्हणजे काय, सत अधिक आ आणि सत अधिक आचार पासून तयार होणारा वर्ण काय असतो, सदाचार. हा आहे व्यंजन संधीचा प्रकार. व्यंजन संधी, स्वर संधी, व्यंजन संधी अशा प्रकारे आपण बघितले. तिसरा प्रकार बघणार आहोत विसर्ग संधी. संधीचा तिसरा प्रकार बघणार आहोत विसर्ग संधी. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा व्यंजन अथवा किंवा स्वर असतो तेव्हा होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात. तेव्हा त्याला म्हणतात विसर्ग संधी. जेव्हा दोन शब्द एकत्र जोडले जातात, सांगले जातात, तेव्हा एकत्र येणाऱ्या वर्णातील जो पहिला विसर्ग पहिला जो वर्ण आहे तो काय असतो, विसर्ग असतो.
विसर्ग असतो, निसर्ग नाही तो विसर्ग असतो, व दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असतो, तेव्हा होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात. विसर्ग संधीमध्ये पहिला हा विसर्गच असतो, दुसरा हा स्वर असतो किंवा व्यंजन असतो. अशा प्रकारची रचना ही विसर्ग संधीची असते. विसर्ग संधी म्हणजे विसर्ग अधिक व्यंजन आणि विसर्ग संधी म्हणजे विसर्ग अधिक स्वर, अशा प्रकारची रचना ही केलेली असते. तर अशा प्रकारे आपल्याला विसर्ग संधी, स्वर संधी आणि व्यंजन संधी ही ओळखता आलेली पाहिजे. आपल्याला पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या वर्णातील पहिला शब्द आणि पहिल्या शब्दातील पहिल्या वर्णातील शेवटचा जो शब्द आहे आपल्याला त्याचा उच्चार आपल्याला करता आला पाहिजे. उदाहरण बघू आता. यशोधन, यशोधन, यश आणि पुढे दिलेला आहे विसर्ग अधिक धन, विसर्ग अधिक व्यंजन, याच्यापासून आपल्याला यशोधन हा शब्द तयार होतो. बही अधिक अंग, विसर्ग अधिक धन चा व्यंजन आणि बहिर हा विसर्ग अधिक अंग हा स्वर किंवा त्याला आपण म्हणणार काय म्हणणार त्याला स्वरादी. अशा प्रकारे आपण विसर्ग अधिक व्यंजन बरोबर विसर्ग संधी किंवा विसर्ग अधिक स्वर बरोबर विसर्ग संधी ही होत असते. यश अधिक धन म्हणजे यशोधन, बही अधिक अंग म्हणजे बहिरंग, अशा प्रकारचे शब्द हे विसर्ग संधीची उदाहरणं आपल्याला देता येतील. अशा प्रकारे आपल्याला 3 संधी ही परीक्षेला याच्यातून उदाहरण दिलं असेल तर संधीचा प्रकार आपल्याला ओळखता आला पाहिजे. अशाच प्रकारचे क्वेश्चन आपल्याला परीक्षेला विचारले जातात. अनेकदा आपल्याला क्वेश्चन हे विसर्ग संधी, स्वर संधी आणि व्यंजन संधीवर परीक्षेला विचारले गेलेले आहेत आणि विचारले सुद्धा जातील. आता मराठी भाषेतील विविध संधी, त्याच्यात 2 संधीचे प्रकार येतात, पूर्वरूप आणि पररूप. पूर्वरूप आणि पररूप. पररूप आहे हा शब्द. पूर्वरूप पररूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे काय असतं की पूर्वी म्हणजे पहिला आधी आलेली असते आणि पररूप म्हणजे नंतर आलेले शब्द किंवा नंतर जोडून आलेले शब्द याच्यात असतात. पूर्वरूप म्हणजे बघा, मराठीत पाठोपाठ 2 स्वर एका पुढे एक आले